नमस्कार शेतकरी आणि माझ्या सर्व CSE वेली बंधूंनो. जसं आपल्याकडे आधार कार्ड आहे, अगदी त्याचप्रमाणे आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी सरकार एक युनिक शेतकरी ओळखपत्रच म्हणजेच फार्मर ID तयार करत आहे आणि हे ओळखपत्र बनवले जात आहे ॲग्रिस्टॅक या नवीन सरकारी पोर्टलच्या माध्यमातून. तर ॲग्रिस्टॅक ही केंद्र आणि राज्य सरकारची एक डिजिटल मोहीम आहे, ज्या अंतर्गत भारतातील प्रत्येक शेतकऱ्याची आणि त्यांच्या शेतजमिनीची अधिकृत नोंदणी केली जात आहे. यालाच फार्मर रजिस्ट्री असे म्हणतात. एकदा का शेतकऱ्याची या पोर्टलवर नोंदणी झाली, की त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ थेट आणि विनाविलंब मिळण्यास मदत होणार आहे. PM किसान योजना, पीक विमा योजना आणि इतर सर्व सबसिडी थेट बँक खात्यात म्हणजे DBT माध्यमातून जमा होण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक असणार आहे. कागदपत्राची यामध्ये कटकट संपणार आहे. प्रत्येक वेळी नवीन योजनेसाठी 7/12 किंवा आधार कार्ड घेऊन फिरण्याची गरज पडणार नाही. फक्त फार्मर ID दिला की काम हे लगेच आपले होणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून CSE पोर्टलवरून आपण ही जी काही नोंदणी आहे, ही नोंदणी कशाप्रकारे करायची तर त्याची माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपणास सर्वप्रथम या वेबसाईटला यायचे आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. येथे आल्याच्या नंतर आपणास येथे लॉग इन विथ CSE याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. ओके करायचे आहे. त्यानंतर आपणास आपला जो काही CSEचा ID आणि पासवर्ड आहे कॅप्चा टाकून पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. त्यानंतर येथे फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म अशा प्रकारे इथे ओपन होईल. तर यामध्ये आधार ऑथेंटिकेशन यामध्ये OTP जर त्या शेतकऱ्याच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर OTPच्या माध्यमातून आपण यामध्ये त्याची नोंदणी करू शकतात किंवा आपल्याकडे जर बायोमेट्रिक डिव्हाइस असेल तर हे ऑप्शन निवडून आपण त्या शेतकऱ्याची नोंदणी यामध्ये करू शकतात. तर आयरिस हे जे काही आहे हे सध्या यामध्ये वर्क करत नाही. तर OTPच्या माध्यमातून मी येथे करून घेतो. तर येथे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे साईडवर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर एक OTP जाईल. आलेला OTP आपणास यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे आपला जो काही आधार नंबर आहे तो व्हेरीफाईड झालेला आहे अशा प्रकारची ग्रीन टिक दाखवेल. त्यानंतर येथे मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर परत येथे साईडला इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत त्या मोबाईलवर OTP जाईल. आलेला OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर येथे व्हेरीफाईड झालेला आहे. त्यानंतर येथे ईमेल ID टाकण्याची काही आवश्यकता नाही. त्यानंतर येथे फार्मर डिटेल्समध्ये त्या शेतकऱ्याचे नाव हे ऑटोमॅटिक आधार कार्डवरून फेच होऊन येईल. तर यामध्ये आपणास येथे फार्मर नेम इन लोकल लँग्वेज तर हे जे काही नाव आहे हे नाव आपणास येथे मराठी या भाषेमध्ये यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जसे की एखाद्या शेतकऱ्याचे नाव जर नानासाहेब असेल तर आपण यामध्ये Google इनपुटची मदत घेऊ शकतात. तर नानासाहेब असे आपणास येथे टाकून घ्यायचे आहे आणि जे काही पुढील नाव असेल ते आपण यामध्ये टाकून घेऊ शकता. त्यानंतर येथे फार्मर आयडेंटिफायर नेम इन इंग्लिश तर येथे जे काही वडिलांचे नाव दाखवत आहे तर हेच नाव आपणास येथे मराठीमध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर येथे फार्मर डिटेल्समध्ये त्या शेतकऱ्याचा फोटो येथे दाखवला जाईल. त्यानंतर येथे फार्म कास्ट सर्टिफिकेट नंबर तर कास्ट सर्टिफिकेट जर त्या शेतकऱ्याकडे असेल तर त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आपण यामध्ये टाकू शकतात तो किंवा कंपल्सरी नाही टाकला नाही तरी काही अडचण नाही. त्यानंतर येथे रेसिडेंटल जो काही ॲड्रेस असेल त्या शेतकऱ्याचा तो ॲड्रेस आपणास या बॉक्समध्ये इंग्लिशमध्ये टाकायचा आहे आणि तोच ॲड्रेस आपणास येथे मराठी या लँग्वेजमध्ये या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे खाली आधार कार्डवर त्या शेतकऱ्याचा जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस ऑटोमॅटिक येथे पेज येऊन येईल. जसे की डिस्ट्रिक्ट त्यानंतर तालुका व्हिलेज हे नाव आपणास दाखवले जाईल. त्यानंतर आपण येथे खाली पाहू शकतात की इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स जर निवासी पत्ता या शेतकऱ्याचा जर वेगळा असेल तर इथे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर यामधून त्या शेतकऱ्याचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्यानंतर विलेज आपणास यामध्ये निवडायचे आहे. जर नसेल तर याला अनटिक राहून द्यायचे आहे. त्यानंतर इथे लँड होल्डर डिटेल्स तर यामध्ये फार्मर टाईपमध्ये इथे जर त्या शेतकऱ्याची स्वतःची जमीन असेल तर ऑनर हे ऑप्शन निवडायचे आहे आणि येथे फॉरेस्ट ड्वेलर तर फॉरेस्ट ड्वेलर म्हणजे काय
की जे लोक पिढ्यानपिढ्या जंगलात किंवा जंगलाच्या परिसरात राहत आहेत आणि तिथल्याच जमिनीवर शेती करून किंवा वनोपचार आपले जीवन जगत आहेत त्यांना फॉरेस्ट ड्वेलर असे म्हणतात. तर त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे. तर ऑनर हे ऑप्शन मी येथे निवडतो. त्यानंतर येथे ऑक्युपेशन डिटेल्समध्ये याला ऑटोमॅटिक टिक राहील. त्यानंतर येथे लँड डिटेल ऑनर लँड, तर त्या शेतकऱ्याची जमीन जिथे असेल तर आपणास काय करायचे आहे, येथे फेच लँड डिटेल्स याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्याची जमीन ज्या जिल्ह्यामध्ये असेल तो जिल्हा आपणास यामध्ये निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर जो काही तालुका असेल तर तो तालुका आपणास यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर गावाचे नाव आपणास यामध्ये निवडून घ्यायचे आहे. हे निवडल्याच्या नंतर आपणास येथे त्या शेतकऱ्याचा जो काही खासरा नंबर असेल म्हणजेच गट नंबर असेल तो गट नंबर येथे टाकायचा आहे. गट नंबर टाकल्याच्या नंतर आपणास येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर येथे सिलेक्ट ऑनर अँड आयडेंटिफायर नेम, तर यामध्ये त्या गटामध्ये ज्या शेतकऱ्याची नावे असतील ती एवढी नावे आपणास येथे दाखवली जाईल. जर अशामध्ये त्या शेतकऱ्याची जमीन त्याच्या नावावर झालेली असेल 1-2 महिन्यापूर्वी, जर याच्यामध्ये जर त्या शेतकऱ्याचे नाव दाखवत नसेल तर आपणास काय करायचे आहे, येथे माय नेम इज नॉट देअर इन द लिस्ट ऑफ ऑनर्स हे ऑप्शन यामध्ये निवडायचे आहे. हे ऑप्शन इथे निवडल्याच्या नंतर आपणास येथे परत सब सर्वे नंबर यामध्ये तो गट येथे निवडायचा आहे. गट निवडल्याच्या नंतर आता येथे त्या शेतकऱ्याची नावे आपणास दाखवली जातील. तर त्या नावाच्या समोर हा जो काही बॉक्स दिसत आहे त्या शेतकऱ्याच्या नावासमोर, तर याच्यावर इथे आपणास क्लिक करायचे आहे. येथे क्लिक केल्याच्या नंतर परत येथे फार्म लँड टाईप, तर येथे ॲग्रिकल्चर हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. ते खाली ॲड लँड डिटेल्स याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची डिटेल येथे दाखवली जाईल, त्या जमिनीची माहिती येथे दाखवली जाईल. त्यानंतर आपणास येथे व्हेरीफाय ऑल लँड याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची टिक येथे दाखवेल. त्यानंतर आपणास येथे खाली फार्मर कन्सेंट, तर याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे खाली फार्मर कन्सेंट याच्यावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत येथे खाली आपण पाहू शकतात की हे जे काही डिक्लेरेशन आहे बाय CSC ऑपरेटर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. परत डिक्लेरेशन बाय CSC फार्मर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि सेव्ह या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे पेज आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर या बॉक्सवर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे त्या शेतकऱ्याचा व्हर्च्युअल ID किंवा आधार नंबर हा टाकायचा आहे आणि सेंड OTP वर क्लिक करायचे आहे. आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. नंतर आपण इथे पाहू शकतात की रजिस्ट्रेशन इथे सक्सेसफुल झालेले आहे आणि आपणास इथे एक एनरोलमेंट ID सुद्धा हा मिळालेला आहे. तर आपण येथे पाहू शकतात. तर आपणास काय करायचे आहे, इथे डाउनलोड PDF याच्यावर क्लिक करून आपण त्याची PDF इथे डाउनलोड करू शकतात किंवा इथे ओके या बटनावर क्लिक करून आपण इथे परत रिटर्न त्या होम पेजला येऊ शकता. त्यानंतर आपण परत त्या शेतकऱ्याचा इथे आधार नंबर टाकला आणि इथे साईडला जर क्लिक केलं तर आपण इथे फार्मर रजिस्ट्रेशन पाहू शकतात की इथे इज ऑलरेडी डन, फार्मर रजिस्ट्रेशन हे झालेले आहे. एनरोलमेंट ID आपणास इथे दाखवला जाईल आणि अप्रुव्हल स्टेटसमध्ये इथे पेंडिंग अशा प्रकारची माहिती दाखवली जाईल. तर हे ज्यावेळेस इथे अप्रूव्ड होईल, तर हे ज्यावेळेस इथे अप्रूव्ड होऊन जाईल त्यावेळेस आपणास इथे फार्मर ID हा मिळून जाईल. तर याचे जे काही स्टेटस आहे हे स्टेटससुद्धा आपण येथे चेक करू शकतात. इथे पोर्टलवरच चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचे ऑप्शन दिसेल, तर येथे आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे आणि चेक या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. चेक या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर येथे अप्रुव्हल स्टेटसमध्ये इथे पाहू शकतात आपण हे अप्रूव्ड आहे
आणि येथे आपणास फार्मर आय डी नंबर हा मिळून जाईल. तर हा जो काही फार्मर आय डी नंबर आहे हा आपणास विविध कामासाठी हा उपयोगी पडणार आहे. तर अशा प्रकारे आपण CSC मधून ही जी काही नोंदणी आहे ही नोंदणी अशा प्रकारे करून घेऊ शकता. धन्यवाद.